नमस्कार मंडळी. तर आज आपण स्वीट कॉर्नचं सूप बनवणार आहोत. जसं हॉटेलमध्ये चायनीज सेंटरमध्ये मिळतं ना, अगदी तसं. तर त्यासाठी काही खास टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून अगदी बाहेर मिळतं तसं घरच्या घरी बनवून तयार होईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. तर सर्वात आधी मी ते पॅन ठेवलेलं आहे. एक खोलगट असं पॅन ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 कप पाणी मोजून घ्यायचं आहे. म्हणजे आपण 1 कप स्वीट कॉर्नचं हे सूप बनवतो आहे. तर त्यासाठी 2.5 कप पाणी आहे ते मोजून उकळायला ठेवायचं. म्हणजे आपल्या सूपची जी कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित तयार होते, जशी बाहेर मिळते अगदी तशी. पाणी एका साईडला उकळते तोपर्यंत जे स्वीट कॉर्नचे दाणे होते मी काढून ठेवले होते, ते छान क्लीन धुतले होते आणि निथळत ठेवले होते. तर त्यांना आता मी मोजून घेते. 1 कपच्या प्रमाणाने आपण बनवतो आहे. यामध्ये आपण 4 जणांसाठी व्यवस्थित सूप बनवू शकतो. म्हणजे 4 जणांसाठी तुम्हाला सूप बनवायचं असेल तर तुम्ही 1 कपाच्या प्रमाणाने बनवू शकता. तर आता पाण्याला छान उकळी आले. तर आता हे सगळे दाणे आहेत ते उकडायला ठेवायचे, म्हणजे छान ते शिजले गेले पाहिजेत. झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट आपल्याला याला छान शिजवायचं आहे. आणि दाणे शिजवताना मीठ अजिबात घालायचं नाही, नाहीतर मग सगळे दाणे असे सुरकुतल्यासारखे होतात. त्यामुळे आपण मीठ आहे ते नंतर घालणार आहोत. तर झाकण ठेवून मी आता एका साईडला याला उकळत ठेवलं. तोपर्यंत याला लागणारे सगळं साहित्य आहे ते चॉप करून घेऊया. या सूपसाठी खूप काही कटिंग चॉपिंग असे लागत नाही. जर तुम्हाला याच्यामध्ये भाज्या खायला आवडत असतील, म्हणजे बऱ्याच जण याच्यामध्ये शिमला मिर्च किंवा बीन्स वगैरे घालतात, पण मला ते एवढं काही फारसं आवडत नाही. तर मी इथे अर्ध्यापेक्षाही कमी टोमॅटो आणि काही मटार घेतलेले आहेत, जेणेकरून सूप बघताना छान कलरफुल दिसेल. बाकी तुम्हाला जर आवडत असतील भाज्या याच्यामध्ये खायला तर त्या थोड्या थोड्या प्रमाणात कट करून घेतलात तरी चालेल. पण जे भाजीचं प्रमाण आपण वापरणार आहोत ते स्वीट कॉर्नपेक्षा निम्म असलं पाहिजे, तरच ते सूप आहे ते व्यवस्थित बॅलन्स होतं. तर इथे मी 1 मिरची घेतलेली आहे बारीक चिरून. 7-8 लसणीच्या पाकळ्या त्याही कट करूनच घ्यायच्या, ठेचून घ्यायच्या नाहीत. सूपमध्ये कट केलेल्या छान वाटतात. मी अर्धा कांदा घेतलेला आहे. तर आपली सगळी चॉपिंग आहे ते व्यवस्थित झालेली आहे. आणि इकडे जवळजवळ 7 ते 8 मिनटं झाले होते. तुम्ही बघू शकता छान असे टम्म फुललेले आहेत आणि सगळे स्वीट कॉर्न छान शिजले गेलेत. एकदा तुम्ही इथे एक दाणा खाऊन चेकसुद्धा करू शकता, पण व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत. आणि आता आपल्याला यातले निम्मे स्वीट कॉर्न आहेत ते बाजूला काढायचे आहेत, म्हणजे अर्धा कप व्यवस्थित मोजून काढायचे. थोडे पाठीपुढे झाले तरी चालतील, पण आपल्याला सूपमध्ये अर्धे आहेत ते असेच ठेवायचे आहेत आणि अर्ध्याची पेस्ट करून घ्यायचे, म्हणजे सूपला चव छान येते आणि ते मस्त मिळून येतं. निम्मे स्वीट कॉर्न जे आपण बाजूला काढून ठेवले त्यांना व्यवस्थित असं गार करून घ्यायचं, म्हणजे ते छान वाटले जातात. तर इथे मी त्याच म्हणजे उरलेल्या स्वीट कॉर्नमध्ये टोमॅटो आणि मटार घातले. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पुन्हा 5 मिनटं शिजवून घ्यायचं, म्हणजे मटार आहेत ते छान शिजले गेले पाहिजेत. नाहीतर तुम्ही वेगळे शिजवून जरी ह्या स्टेजला इथे घातलात तरी चालेल. टोमॅटोला शिजायला काही वेळ लागत नाही. तर तिकडे मटार आहेत ते शिजत आहेत तोपर्यंत आपण मिरी पावडर करून घेऊया. याच्यामध्ये जास्त काय करायचं नाही आहे. 7 ते 8 मिरी असतात, त्या अशा हलक्या भाजून घ्यायच्या पॅनवरती. आणि मी इथे यांना खलबत्त्यामध्ये कुटून याची पावडर केले. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा वाटून घेऊ शकता, पण ह्या सूपमध्ये काळ्या मिरीची पावडर खूप छान लागते. आता आपली पावडर करून झाले तोपर्यंत मी ते एका वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला याची छान अशी स्लरी बनवून घ्यायची आहे. म्हणजे अजिबात गुठळ्या न होऊ देता व्यवस्थित स्लरी बनवून घ्यायची. याने काय होतं, जसं हॉटेलमधलं सूप छान मिळून आलेलं असतं तसं मिळून येतं. नाही तर पाणी वेगळं भाज्या वेगळ्या, मग ते सूप असं वाटत नाही, काहीतरी आपण वेगळं खातोय असं वाटतंय. तर हॉटेलमध्ये जसं सूप छान मिळून दाटसर आलेलं असतं तसं होण्यासाठी ही आपण ट्रिक करायची. तर मी एका साईडला त्याला ठेवलं. इकडे आपले स्वीट कॉर्नचे दाणे होते ते सुद्धा छान गार झाले होते. ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सगळे ॲड केलेत. जसं लागेल तसं पाणी घालून आपल्याला अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. खूप घट्ट करायची नाही आणि खूप फाईन पाहिजे असंही नाही, पण अशी मीडियम पेस्ट करून घ्यायची. याने छान सूपला फ्लेवर येतो. इकडे आपले जे वाटाणे आहेत ते सुद्धा छान शिजले होते. तर पाणी बघू शकता बऱ्यापैकी आटलं आहे. तर आता पुन्हा आपल्याला इथे अर्धा कप पाणी घालायचं आहे, कारण आपण जे दाणे वाटून घेतले त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाणी घातलं होतं. तर आता व्यवस्थित त्याला उकळी येऊ द्यायची आणि मग याच्यामध्ये आपल्याला जी स्वीट कॉर्नची पेस्ट करून ठेवली होती ती सगळी ॲड करायची आणि छान मिक्स करून घ्यायची. छान असं मिक्स झालं की मग याच्यामध्ये काळी मिरीची पावडर घालायची 1 चमचाभर. म्हणजे हे स्वीट कॉर्नचं सूप असतं ते बऱ्यापैकी गोडूस असतं, तर तो गोडवा बॅलन्स करण्यासाठी काळी मिरीची पावडर इथे घातली जाते. ती आवर्जून घाला. चवीनुसार मीठ आपण ह्या स्टेजला घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता या मिश्रणाला छान अशी उकळी आणू द्यायची. म्हणजे एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला बोलले होते
ती करायची आहे। उकळी आल्यानंतर बघू शकता किती फेसवरती जमा झालेला आहे, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। ही मेन ट्रिक असते म्हणजे हॉटेलसारखा स्वाद येण्यासाठी। याने काय होतं म्हणजे एक प्रकारचा उग्र वास असतो स्वीटकॉर्नला, तो सूपमध्ये सगळा येतो, तर तो निघून जाण्यासाठी वरती आलेला फेस आहे तो आपण काढून घ्यायचा आहे। म्हणजे प्रत्येक हॉटेलमध्ये किंवा बाहेर आपण चायनीज सेंटरला जातो तर ही ट्रिक केली जाते, त्याने छान असा स्वाद येतो आपल्या सूपला। म्हणून ही गोष्ट आवर्जून करा, अजिबात स्किप करू नका। तर मी सगळा फेस बऱ्यापैकी काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि मस्त असा कलर आलेला आहे आपल्या सूपला। आता त्याची कन्सिस्टन्सी आहे ती अगदी बाहेरच्या सूपसारखी होण्यासाठी याच्यामध्ये आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून ठेवली होती ती घालायची। अगदी चमचा 2 चमचे करून ॲड करत राहायची, एकदम एकसारखी घालायची नाही, तर त्याच्या गुठळ्या तयार होतात। 1-2 चमचे घालायची, छान मिक्स करायचं। असं करून हळूहळू ही सगळी स्लरी आहे ती याच्यामध्ये ॲड करायची, म्हणजे एकदम त्याची कन्सिस्टन्सी आहे ती छान अशी मिळून येते। सगळी स्लरी याच्यामध्ये ॲड करून झालं की 2 ते 3 मिनिट आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे स्लरीचा ॲक्च्युअल रिझल्ट आहे तो व्यवस्थित आपल्या सूपला मिळतो। तर एक साईडला ते छान शिजतंय तोपर्यंत मी एक फोडणी तयार करून घेते। ते एक तडका पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये चमचाभर बटर घेतलेलं आहे। इथे मात्र तूप किंवा तेल अजिबात वापरायचं नाही, बटरच वापरायचं आहे। बटर छान मेल्ट झालं, गरम झालं की याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण, कांदा आणि मिरची घालायची आणि यांना छान असं भाजून घ्यायचं आहे। कारण स्वीटकॉर्नला मी मगाशी म्हटलं तसं स्वतःचा खूप गोडवा असतो, तर तो गोडवा मिटण्यासाठी, त्याला छान अशी टेस्ट येण्यासाठी हा तडका वरून मारला जातो। म्हणजे प्रत्येक वेळी मारतातच असं नाही, तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मारू शकता। जर तुम्हाला तसं सूप हवं असेल, तसं आहे तसं पिलात तरी चालतं, पण हा तडका दिल्यानंतर सूपची चव आहे ती अगदी डबल होते, म्हणून मी ते तडका दिलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिट शिजत होतं सूपनी, त्याची कन्सिस्टन्सी एकदम चेंज झाले, एकदम सगळं छान असं मिळून आलं आहे। तर ह्या स्टेजला ही सगळी फोडणी आहे ती सूपमध्ये घालायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची। आता आपण गॅस बंद करायचा आहे, कारण खूप जास्त याला शिजवत बसलं तर कन्सिस्टन्सी आहे ती एकदम घट्ट होते आणि सूपसारखं वाटत नाही। त्यामुळे या स्टेजला आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आपलं सूप आहे ते एकदम परफेक्टली तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती छान आला आहे, मध्ये आपण टोमॅटो आणि वाटाणे वापरलेत, त्यामुळे कलरफुल असं आपलं हे सूप बनून तयार झालेलं आहे। आणि त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम परफेक्ट, जशी बाहेर हॉटेलमध्ये किंवा चायनीज सेंटरमध्ये मिळते अगदी तशी आलेली आहे। आणि हे सूप पिताना गरम गरमच प्यायचं, गार पिल्यानंतर त्याची एवढी फारशी काही मजा येत नाही। आणि बघू शकता किती छान आपलं सूप बनून तयार झालेलं आहे। तुम्हाला जर आवडलं रेसिपी, जर तुम्हाला यूजफुल वाटली तर नक्की रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू। बाय बाय।